आ गए, हमारे दोस्त आ गए. अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो. त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. हे बोलले ना, बरोबर आहे. आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला, हे तुम्ही बोलत होते. बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो. हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं 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 नहीं. काय आम्हाला काही चिंता नहीं. वो आपको जो बोलना है बोलो. सच्चाई देखो. अभी क्यों ऐसा कर रहे हो? अच्छा, आज पहली बार सर, पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था. क्या बोलूं नहीं बोलूं. देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं. संजय भैया, आपण कलर नको बदला. वॉकच्या चर्चेदरम्यान आपल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी खूप आरोप केला. त्यांनी म्हटले तुम्ही तुमचा पक्ष बदलला. कोण बोलताय? प्रफुल्ल पटेल. त्याने आरशात पाहायला पाहिजे या माणसाने. तर असं आहे की अशा लोकांच्या तोंडाला काय लागायचं ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला. त्यांचं अख्खं आयुष्य हे काँग्रेस पक्षात शरद पवारांबरोबर, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलता. आता या माणसाला काय बोलायचं? मला भारतीय जनता पक्षाची कीव आहे. समोर गृहमंत्री अमित शहा बसले होते असं वाटतंय मला. कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय. स्वतः दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली. असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये. देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध, म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपात का गेले? तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची, राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवून घेतले. काय ते वॉशिंग मशीन. अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे. आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय. अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते. मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय. आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची. अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे. आम्ही कसले रंग बदल? अहो, आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत. तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉकवर बोल. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल.
त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो, पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे, अशा पद्धतीने बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावा नाही मी आत्ता सांग. आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार. काय लेवल आहे का फडणवीसांची? हे लोक मोदी, अमित शहा झाले कायम वाकलेले लोक आहे, त्यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांद्यावर काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी याच्यात दाखवून दिलेली. हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला, हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यवहार करत आहेत. हे भंडाऱ्यातून कोण बोललं? कुठला मिरची? कोणाविषयी बोलले? ईडीचं केस पहा, तपासा, नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोप आहेत, संबंध आहेत. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार, बॉम्बस्फोटातला आरोपी, मुंबईमध्ये 100च्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले, घडवले, दंगली घडवल्या, अशा माणसाशी व्यवहार. आता ते खुलासा करतील, मला ईडीने क्लीन चिट दिली, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली, आताही तेच करताय. तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका, तुम्हाला महाग पडेल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.